Hello, welcome student. In today's video I am going to explain two questions. Number one is discuss the relevance of the title of the piece, and the second question is poverty is a state of mind. Do you agree with this statement? Why or why not? Illustrate your answer with example from the text. Now, these are broad questions. Uh, Depend on that on this lesson. So let us see question number one. Discuss the relevance of the title of the piece. What is the relevance of the title? What is the importance of the title, or what did writer wanted to tell इन दिस लेसन? या लेसनमध्ये लेखकांना काय सांगायचं किंवा टायटलचं रिलेव्हन्स काय आहे, तर ते आपल्याला या लेसनमध्ये पाहायचं आहे. तर बघा, इन सह्याद्री हिल्स अ लेसन इन ह्युमिलिटी इज अ स्टोरी बाय सुधा मूर्ती अबाउट हर एक्सपिरियन्सेस विथ द ट्रायबल्स इन द हिली एरिया. So student, we have seen all that things in the summary also, because in summary I have explained that when Sudha Murti was in Sahyadri Hill, at that time she met their tribals in the hilly area, and there she got one experience, and that experience was very important. खूप महत्त्वाचा असा अनुभव लेखिकेला होता, आणि तो अनुभव म्हणजेच या लेसनचं रिलेव्हन्स आहे, इम्पॉर्टन्स आहे. There was one person, Thandappa is a tribal village elder, who highlights the problems faced by children in his village. तर आपण पाहतोय की ज्या सह्याद्री हिल्समध्ये जे काही ट्रायबल विलेजर्स होते, ट्रायबल म्हणजे एक जमात होती आदिवासी, त्या ठिकाणी असणारी थंडप्पा नावाची एक व्यक्ती आहे, आणि ही वॉज डिस्कसिंग डिफरंट काइंड ऑफ प्रॉब्लेम्स रिगार्डिंग स्टुडंट विथ द सुधामूर्ती. आणि ती व्यक्ती सुधामूर्ती यांच्याबरोबर मुलांना जे काही प्रॉब्लेम आहेत तर त्याच्यावरती डिस्कस करत होते. But when the other author goes back to gift a few essentials to the children, and at that time what happened? Sudha Murthy wanted to give some gifts to that children. At that time what happened? Thandappa refuses to accept them unless the author accepted their gift first. तर थंडप्पा यांनी त्या गिफ्ट ज्या आहेत तर ते काय केल्यात, रिजेक्ट केलेलं आहे. त्याच्या मागचं कारण आपण समरीमध्ये पाहिलेलं होतं, कारण की सुधा मूर्ती यांनी त्यांचं जे काही ड्रिंक होतं ते ड्रिंक रिजेक्ट केलेलं होतं. दॅट इज वाय थंडप्पा आल्सो रिजेक्टेड देअर गिफ्ट. थंडप्पाने सुद्धा त्यांचं गिफ्ट जे आहे तर ते रिजेक्ट केलेलं आहे. म्हणजे हेच एक थीम आहे या लेसनचं, आणि या थीमवरूनच टायटलचं रिलेव्हन्स जे आहे तर ते आपल्या लक्षात येते. In Sahyadri Hills, the story teaches a philosophy of life which says. मग सह्याद्री हिल्स हा लेसन जो असेल तर या लेसनमधून आपल्याला एक स्टोरी शिकायला भेटते, आणि ती स्टोरी कोणती आहे? फिलॉसॉफी ऑफ लाईफ, जीवनाचं जे तत्वज्ञान आहे. म्हणजे फक्त परीक्षेमध्ये प्रश्नांचं उत्तर लिहिण्यापुरतं उत्तर शिकायचं नाही आपल्याला या ठिकाणी, तर एक लाईफ लेसन जो आहे, लाईफच्या रिलेटेड जी फिलॉसॉफी आहे तर ती या लेसनमध्ये आपल्याला बघायला भेटते. आणि व्हॉट इज दॅट फिलॉसॉफी? गिव्ह व्हेन यू टेक. First at all, give and then take. That is the philosophy of life. And this we have to follow this philosophy in our day to day life. दैनंदिन जीवन जगत असताना हीच फिलॉसॉफी आपण आपल्या लाईफमध्ये काय केली पाहिजे, तर पाळली पाहिजे. टू एनलाइटन द ग्रेस ऑफ ॲक्सेप्टिंग अ गिफ्ट, सुधामूर्ती सेज दॅट अ गिफ्ट शुड नॉट बी व्हॅल्यूड ऑन इट्स प्राइस ॲज इट इज द थॉट. देन अकॉर्डिंग टू सुधामूर्ती काय म्हणतात की गिफ्ट इज नॉट इम्पॉर्टंट, गिफ्ट इज नॉट व्हॅल्यूड, बट व्हॉट इज इम्पॉर्टंट, व्हॉट इज व्हॅल्यूड, तर पीस ॲज इट इज, इट द थॉट बिहाइंड दॅट गिफ्ट, emotions behind that gift is important, which is more important. This story teaches a lesson of humility to the workers. इन दिस वे दिस लेसन, हा जो लेसन आहे किंवा ही जी स्टोरी आहे तर ती एक प्रकारचा लेसन जो आहे तर तो वर्कर्स म्हणजे कोणते वर्कर्स? की सुधामूर्ती ज्या ठिकाणी काम करत होत्या, काम करत असणाऱ्याच्या ठिकाणी जे काही वर्कर्स आहेत तर त्या लोकांना सुद्धा हा लेसन ह्युमिलिटीच्या रिलेटेड, नम्रतेच्या रिलेटेड लेसन जो आहे तर तो शिकायला भेटलाय. वर्कर्स हू ब्लेस सुधामूर्ती विच गुड हेल्थ अँड प्रॉस्पेरिटी. आणि हा जो ह्युमिलिटीचा लेसन आहे किंवा सुधामूर्तींचं जे बिहेवियर आहे
तर त्याचाच फायदा सुधामूर्ती यांच्या वर्करनं त्यांना चांगलं ब्लेसिंग करण्यासाठी फॉर गुड हेल्थ अँड प्रॉस्पेरिटी, चांगलं आरोग्य जीवनामध्ये भरभराट मिळावी सुधामूर्ती यांना, तर याच्यासाठी हीच नम्रता सुधामूर्ती यांना कामं आलेली आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट ह्युमिलिटी ओनली शी वॉज व्हेरी सक्सेसफुल अँड व्हेरी गुड काइंड ऑफ वुमन. आणि ह्या गोष्टीमुळंच, नम्रतेमुळं, फक्त माणसांच्या अंगी नम्रता असणं खूप महत्त्वाचं आहे, हेच लेखिकेला या ठिकाणाहून सांगायचंय. The story underpins the importance of reciprocity irrespective of caste, creed or stature. त्याचबरोबर ती या स्टोरीमधून आपल्याला काय शिकायला भेटतंय की ऑल थिंग इज सेम, ईच अँड एव्हरी पर्सन इज सेम. वी शुड नॉट डिफरन्शिएट बिटवीन कास्ट, क्रीड, स्ट्रक्चर. आपण कोणत्या कास्टचे आहोत, क्रीड कोणती आहे आपलं, किंवा आपलं स्ट्रक्चर म्हणजे आपली हाईट काय आहे, कोणत्या उंचीचे आपण आहोत, या गोष्टीचा विचार आपण जीवन जगताना कधीच करू नये. The children express their wish to learn computers and ask for books written on computers in Kannada language. Then, when Sudhamurti was around that student, she asked that student what they want. तुम्हाला काय हवंय असं जेव्हा मुलांना विचारलं, at that time they demand computers and they wanted computers in Kannada languages, books which was written in कॅनडा लँग्वेजमध्ये लिहिलेले पुस्तकं आम्हाला हवे आहेत, असं त्या विद्यार्थ्यांनी सुधामूर्ती यांना सांगितलेलं आहे. म्हणजे टायटलचं रिलेव्हन्स म्हणजेच काय, की टायटलचं जे ग्रेटनेस आहे तर तो कसा आहे, तर त्या सगळ्या गोष्टीचं आपण या ठिकाणी वर्णन करतोय. ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम थंडप्पा गेव हर अ बॉटल ऑफ ज्यूस मेड फ्रॉम अ रेड फ्रूट. And when Sudhamurti was in that way among that student with Thandappa gave her a juice of red fruit, but Sudhamurti was hesitant to accept it as she had gone there to give what she could not and accept. But Sudhamurti was very great lady. She didn't accept that juice because she always think that to give is more important than take. घेण्यापेक्षा देणं महत्त्वाचं आहे, आणि म्हणून त्यांनी ते ज्यूस ॲक्सेप्ट केलं नाही. मोर एव्हर द लोकल्स देमसेल्स हॅड हार्डली एनिथिंग टू ईट अँड ड्रिंक. आणि त्यांनी असाही विचार केला की ही जी लोकल पीपल आहेत, आदिवासी पीपल आहेत, गरीब लोक आहेत, की त्यांना नीट खायला पण नसतं, प्यायला पण नसतं, आणि ते आपल्याला खाण्यापिण्यासाठी देत आहेत. ही गोष्ट लेखिकेला आवडली नाही. दॅट इज वाय शी रिजेक्टेड दॅट ड्रिंक. व्हेन शी रिफ्यूज पोलाइटली शी वॉज सरप्राइज दॅट थंडप्पा ऑल्सो डिक्लाइन हर गिफ्ट्स. आणि त्यांनी जेव्हा ते गिफ्ट रिजेक्ट केलं, ॲट दॅट टाइम त्यांच्या हेही लक्षात आलं की थंडप्पाने त्यांचं गिफ्ट काय केलेलं आहे, रिजेक्ट केलेलं आहे. ही एक्सप्लेन दॅट ॲज अ मॅटर ऑफ प्रिन्सिपल सेट अपॉन देम बाय देअर अँसेस्टर्स दे कुड ओनली ॲक्सेप्ट गिफ्ट्स फ्रॉम समवन व्हेन ही हॅड समथिंग टू ऑफर इन रिटर्न अँड इट वॉज ॲक्सेप्टेड. आणि त्याच वेळेला थंडप्पाने काय एक्सप्लेन केलं, थंडप्पाने सुद्धा सुधामूर्ती यांना सांगितलं की इट इज अ मॅटर ऑफ अवर प्रिन्सिपल. आमचे जे ॲन्सेस्टर होते, आमचे जे पूर्वज होते, त्यांचंच हे एक तत्व आहे. कोणतं तत्व, की नॉट ओनली ॲक्सेप्ट गिफ्ट्स फ्रॉम समवन, कोणाकडून फक्त आपण गिफ्ट ॲक्सेप्ट करायच्या नाही आहेत. ज्यावेळेला आपण एखादं गिफ्ट ॲक्सेप्ट करतो, व्हेन ही हॅड समथिंग टू ऑफर इन रिटर्न अँड इट वॉज ॲक्सेप्टेड. तर कोणाला तरी आपण काहीतरी दिलं पाहिजे तरच आपल्याला ॲक्सेप्ट करण्याचा अधिकार आहे, असं या ठिकाणी थंडप्पानं लेखिकेला त्यांचं एक्झाम्पल किंवा त्यांच्या ॲन्सेस्टर्सचं ग्रेटनेस या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि स्टुडंट, तुम्हाला सुद्धा हाच लेसन लक्षात ठेवायला पाहिजे की आपण म्हणतो ना, समाजामध्ये काही असे लोक असतात की फक्त घेणंच त्यांना माहिती असतं. तर असं न करता दिलं सुद्धा पाहिजे. हा लेसन तुम्ही या लेसनमधून घ्यायला पाहिजे. अनडाउटेडली सुधामूर्ती वॉज इम्प्रेस्ड अँड हंबल बाय द हाय प्रिन्सिपल्स. आणि नक्कीच या ठिकाणी सुधामूर्ती या काय झालेल्या आहेत, तर इम्प्रेस झालेल्या आहेत, हंबल झालेल्या आहेत. त्यांचं ते आदिवासी भागातल्या लोकांचं, गरिबांच्या मध्ये असणारं जे प्रिन्सिपल्स असेल, ॲज वेल ॲज ही वॉज नॉट एज्युकेटेड पर्सन, ही वॉज इलिटरेट पर्सन. आणि त्यांच्याकडून असं जे बिहेवियर होतं, तर या बिहेवियरमुळं सुधामूर्ती या भारावून गेलेल्या आहेत. अँड दॅट इज वाय she was very she gives respect to that old person. त्यांना त्या ओल्ड पर्सनबद्दल खूप आदर वाटलेला आहे. अँड दॅट प्रिन्सिपल फॉलोड बाय अँड ट्रायबल मॅन विथ नो स्कूलिंग.
कुठल्याही शाळेचा लवलेश नसला आला त्या माणसाकडून, असा एक्सपिरियन्स लेखिकेला आला. आणि तो एक्सपिरियन्स म्हणजेच काय, तर या लेसनचं ते एक रिलेव्हन्स आहे. इट इज द रिलेव्हन्स ऑफ धिस लेसन. इन दॅट वे दिस इज फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, ब्रॉड क्वेश्चन. समरीमध्ये सुद्धा हेच सगळं आहे आणि तेच तुम्ही प्रश्नामध्ये सुद्धा आन्सरला लिहू शकता. नाव लेट अस सी सेकंड क्वेश्चन. पॉवर्टी इज अ स्टेट ऑफ माइंड. दारिद्र्य म्हणजे काय, तर दारिद्र्य म्हणजे ही एक मनाची अवस्था असते. दारिद्र्य म्हणजे असं नाही की एखाद्याकडे खूप पैसा आहे आणि एखाद्याकडे पैसाच नाही म्हणजे गरिबी, असं नाही. तर पॉवर्टी इज अ स्टेट ऑफ माइंड, ती एक आपल्या मनाचं काय असते, अवस्था असते. डू यू ॲग्री विथ दिस स्टेटमेंट? तुम्ही ह्या स्टेटमेंटशी ॲग्री आहात का? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. दिस क्वेश्चन मे बी आस्क इन द एक्झाम. व्हाय or why not? Illustrate your answer with example from the text. मग आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा तुम्हाला तुमचं ओपिनियन या आन्सरमध्ये असणं अपेक्षित आहे. कारण आपण पाहतोय की थंडप्पा वॉज व्हेरी पुअर मॅन बट हिज माइंड वॉज व्हेरी ग्रेट. त्याचं मन हे खूप मोठं होतं. म्हणजेच काय, की पॉवर्टी इज अ स्टेट ऑफ माइंड. आपण म्हणतो की मी गरीब आहे, मी असं करू शकत नाही, मी तसं करू शकत नाही, ती आपल्या मनाची एक अवस्था असते. पण आपण आपल्या स्वतःला कधीच गरीब नाही समजायचं. इफ वी आर इकॉनॉमिकली बॅकवर्ड, इफ वी आर इकॉनॉमिकली पुअर बट अवर माइंड शुड बी रिच. आपलं मन हे श्रीमंत असायला पाहिजे, हेच या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये तुम्हाला सांगता येईल. नाव लेट अस सी. आणि जवळजवळ कॉमन पीपल जे आहेत आपल्यासारखे, तर ते सगळे असेच असतात की मनाने ते श्रीमंत असतात, दुबळे नसतात मनानं. तेच आपल्याला ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचे. तर बघा, अनडाउटेडली सुधा मूर्ती वॉज इम्प्रेस्ड अँड हंबल बाय द हाय प्रिन्सिपल्स फॉलोड बाय अन ओल्ड ट्रायबल मॅन विथ नो स्कूलिंग. आपण पाहिले की सुधा मूर्ती या कुठल्याही शाळेत न गेलेल्या थंडप्पा यांच्या त्या एक्सपिरियन्सवरती खूप इम्प्रेस झालेल्या होत्या, प्रभावित झालेल्या होत्या. The writer has asked the children who were standing around her. The writer has asked the children who were standing around her what they wanted. तुम्हाला काय हवंय, असा प्रश्न जेव्हा सुधा मूर्ती, बघा, तर दोज चिल्ड्रन वेर व्हेरी पुअर, दे वेर फ्रॉम आदिवासी एरियाज किंवा हिली एरियाज, अँड सुधा मूर्ती वॉज व्हेरी रिच मॅन, रिच पर्सन. आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तीनं साधारण माणसाला असा प्रश्न विचारणं म्हणजेच काय, तर पॉवर्टी इज नॉट अ स्टेट ऑफ माइंड. दारिद्र्य म्हणजे मनाची अवस्था नाहीये ती. Then few youngsters told her that they have learned about computers but they have not seen them except on TV. तर हा जो अनुभव आहे लेखिकेला आलेला आणि आपल्याला तो सांगतायत, तर तो अनुभव या विधानामध्ये तुम्हाला, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. तर त्या मुलांनी त्यांना विचारलं की आम्ही कॉम्प्युटर, आय हॅव ओनली हर्ड कॉम्प्युटर बट नॉट सी कॉम्प्युटर्स. परंतु आम्ही कॉम्प्युटर काही पाहिलेलं नाहीये, तर टी व्हीवरती आम्ही ते पाहिले. सो दे वॉन्टेड टू लर्न अबाउट कॉम्प्युटर्स. आणि मग त्यांना सांगितलं की आम्हाला कॉम्प्युटर शिकायचे. ते ऑल्सो आस्क फॉर बुक्स ऑन कॉम्प्युटर्स इन कॅनडा लँग्वेज. त्याचबरोबर ती त्यांना अजून काही कॉम्प्युटर्सच्या बुक्स हवे होते की ते बुक्स कॅनडा लँग्वेजमध्ये लिहिलेले आहेत. द रायटर एम्पथायझेस विथ दोज गिफ्टेड स्टुडंट who due to poverty are unable to afford proper education despite their intelligence. आणि मग या ठिकाणी सुधा मूर्ती यांना त्या मुलांच्या बद्दल दया आलेली आहे, सिंपथी वाटलेली आहे. कारण का, की बिकॉज ऑफ पॉवर्टी, दॅट वॉज रिअल पॉवर्टी. खरं ते दारिद्र्य ते होतं की एखाद्या वेळेस ती मुलं म्हणू शकले असते की वी वॉन्ट मनी, वी वॉन्ट फ्रूट्स, वी वॉन्ट सम स्वीट्स टू ईट. जर खऱ्या अर्थानं ते मुलं दारिद्र्य असती तर ते असं म्हटले असते. परंतु बघा, ते मुलं इतके समंजस होते की त्या मुलांनी काय मागितले, बुक्स मागितले. दे वॉन्टेड कॉम्प्युटर त्यांनी मागितलेला आहे. आणि मग लेखिकासुद्धा त्या अनुभवावरून भारावून गेलेल्या आहेत आणि त्यांनी विचार केला आहे की पॉवर्टीमुळे हे मुलं शिकू शकत नाही आहे. दे आर नॉट टेकिंग प्रॉपर एज्युकेशन डिस्पाइट देअर इंटेलिजन्स. त्यांच्याकडे खूप सगळे इंटेलिजन्स आहे, परंतु पॉवर्टीमुळे ते एज्युकेशन घेऊ शकत नाहीत. हा प्रश्न लेखिकेच्या मनामध्ये त्यामध्ये निर्माण झाला आहे. ते शी एम्पथायझेस विथ दोज गिफ्टेड स्टुडंट्स हू ड्यू टू पॉवर्टी आर अनेबल टू अफोर्ड प्रॉपर एज्युकेशन डिस्पाइट देअर इंटेलिजन्स. तेच पुन्हा मग त्यांनी त्या मुलांना शी प्रॉमिस की आय विल गिव्ह यू सम कॉम्प्युटर फॉर यू, ऑर आय विल गिव्ह सम बुक्स विच आर रिटन इन कॅनडा लँग्वेज. असं प्रॉमिस ती त्या मुलांना त्या ठिकाणी सुधा मूर्ती देत आहेत.